तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य। उपस्थितांना विनंती आहे, कृपया एकदा आवाज क्लिअर येतोय का? मेसेज टाकावा। धन्यवाद। बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजक्रांती व धम्मक्रांतीच्या या महान शृंखलेतील सर्व महापुरुष व महान माता ज्यांनी आपल्या अखंड आयुष्याची तिलांजली दिली, या सर्व महामानव व महान मातांना विनम्र अभिवादन। मानव समाजाला सुखी करणारा हा धम्म प्रस्थापित करण्यासाठी ज्या सामाजिक संघटना धम्म संघटना काम करीत आहेत, या सर्व संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी धम्मकाया फाउंडेशन फेडरेशनचे प्रमुख आचार्य उपासक प्रवीण पंडित, उपासक भीमराव हंसावन, कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धम्माचा प्रचार प्रसार करण्या हेतू तन मन धनाने काम करणाऱ्या धम्मकायाच्या सर्व मिशनरी तसेच आजच्या या FB लाईव्हच्या प्रवचन मालिकेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व उपासक उपासिका यांना माझा मैत्रीपूर्ण जय हिंद। वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने धम्मकाया फाउंडेशनने मागच्या वर्षाप्रमाणेच म्हणजे 2020 प्रमाणे 2021 सुद्धा हा एक अभिनव उपक्रम राबवलेला आहे, जो म्हणजे FB लाईव्ह प्रवचन मालिका। 2021च्या या प्रवचन मालिकेमध्ये पहिले पुष्प गुंफण्याची संधी उपासक सुमित भालेराव यांना मिळाली आणि त्यांनी काल उपोषण सुत्त चे पहिले पुष्प या प्रवचन मालिकेत रोवले आणि अगदी सुंदररित्या त्यांनी उपोषण सुत्ताचे महत्व स्पष्ट करून सांगितले। अशाच प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये 84,000 जे उपदेश केले ते विविध सुत्तांमध्ये रोवले गेलेले आहेत। त्यापैकी काही सुत्तांचा अभ्यास केला जातोय आणि अभ्यास म्हणून मांडला जातोय। आज मला जो विषय देण्यात आलेला आहे तो विषय आहे कालाहन सुत्त।
कालाम सुद्धाला जर जर आपण जागतिक पातळीवर बघतो तर भारतातच नाही, आशिया खंडातच नाही, तर अखंड विश्वामध्ये कालाम सुद्धाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हटलेला आहे. वैचारिक गुलामीतून मुक्त करणारा, विचारांना स्वातंत्र्य देणारा असा हा जाहीरनामा आहे. प्रस्थापित, असमानतावादी, भ्रमित करणाऱ्या या विचारांचा बंड आणि विद्रोह म्हणजेच कालाम सुद्धा आहे. म्हणून आपल्याला हे कालाम सुद्धा समजणं अत्यावश्यक आहे. कारण की जर आपण हे कालाम सुद्धा समजलो तर आपल्या गुलाम मनाला स्वातंत्र्य मिळू शकतं, वैचारिक क्रांती घडू शकते, बुद्ध मार्गाने आपण चालू शकतो आणि सुखी होऊ शकतो. तर असं काय आहे कालाम सुद्धामध्ये हे आपण जाणून घेऊया. आपण बघू कालाम सुद्धा त्रिपिटकामध्ये कुठे आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जे 84,000 उपदेश दिलेले आहेत ते त्रिपिटकामध्ये आहेत. आणि त्रिपिटकामध्ये, सुत्त पिटकामध्ये अंगुत्तर निकाय आहे. आणि अंगुत्तर निकायामध्ये महावग्ग, तिक्क निपात आहे ना, तिक्क निपातामध्ये महावग्ग आहे. आणि या महावग्गामध्ये 65 म्हणजे 65वे सूक्त हे कालाम सुद्धा आहे. पण जर आपण त्या सूक्तामध्ये जातो आणि सूक्त बघतो तर त्या ठिकाणी आपल्याला कालाम सुद्धा असं दिसत नाही, तर आपल्याला दिसतं केसमुक्ती सूक्त. का असं? तर कालाम हे केसमुक्ती या गावामध्ये, या नगरामध्ये राहत होते आणि म्हणून हे सूक्त कालाम सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. पण वास्तविक त्रिपिटकामध्ये जर आपण बघितलं तर ते केसमुक्ती सूक्त आहे. आला संभ्रम, हा संभ्रम निर्माण होतो. पण हा संभ्रम दूर कसा होतो? तर सत्य हे आहे की केसमुक्ती हे त्या गावाचं नाव आहे ज्या ठिकाणी कालाम राहत होते. म्हणून त्रिपिटकामध्ये हे केसमुक्ती सूक्त किंवा केसपुत्त सूक्त म्हणून प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारच्या बऱ्याच कल्पना, बऱ्याच विचार पिढ्यानपिढ्या चालत राहतात. सत्यता न पटल्यामुळे अज्ञानामध्ये माणूस राहतो. आणि हीच खूबी या सूक्ताची आहे की अज्ञानाकडून ज्ञानाकडे कसं जायचंय, असत्याकडून सत्याकडे कसं जायचंय. तर केसमुक्ती हे गाव बुद्धकालीन म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये कुठे होतं? तर कोसल नगरी. कोसल नगरी, कोसल नगरी म्हणजे कुशिनारा आणि वैशाली यामधील. याचं महत्व एवढं अग्रगण्य आहे, एवढं महत्वाचं आहे की या ठिकाणी जर आपण धम्मयात्रेला जाल तर त्या ठिकाणचं महत्व समजेल आणि खूप श्रद्धा निर्माण होईल. का? तर जेव्हा सम्मा संबुद्धाने आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली वैशालीमध्ये असताना आणि तेथून ते कुशिनाराकडे प्रवास करू लागले आणि चालत असताना प्रवासामध्ये ज्या सम्मा संबुद्धाने कधीच मागे वळून बघितलं नव्हतं त्या सम्मा संबुद्धाने कुशिनाराकडे जाताना
पहिल्यांदा वैशालीकडे वळून बघितलं. का तर एवढं प्रेम त्यांना त्या वैशालीवर होतं. कित्येक प्रवचन, कित्येक देसना त्यांनी त्या वैशालीकडे दिलेल्या होत्या. वैशालीमधील रतन सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि ज्या ठिकाणी बुद्धाने वळून बघितलं त्या ठिकाणीच त्यांनी त्या अगोदर म्हणजे केसमुक्ती या गावाच्या जवळ त्या ठिकाणी त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं. आणि त्या ठिकाणी आज जर आपण बघाल तर विश्वातील सर्वात मोठा स्तूप त्या ठिकाणी उभारला गेलेला आहे. आणि हा स्तूप केसरिया स्तूप नावाने प्रसिद्ध आहे. जगामध्ये सर्वात जास्त उंचीचा. अशा प्रकारे त्याचं बुद्धकालीन धार्मिक महत्व आहे. आज जर आपण गेलो तर हे कुठे सापडेल? आज जर आपण गेलो तर उत्तर प्रदेश मधील सियालकोट या ठिकाणी गोमती नदी, उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील गोमती नदीच्या किनारी ते गाव वसलेलं आहे, ज्याचं नाव गढागाव असं आहे. तर जे कोणी धम्मयात्रेला जातील त्यांनी याचा नक्कीच विचार करावा आणि अशा या धार्मिक स्थळी नक्कीच भेट द्यावी. असे धार्मिक महत्व या स्थानाचे आहे. तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या काळी जेव्हा ते चारिका करण्यासाठी निघाले आणि चारिका करताना ज्या वेळेस ते या गावी पोहोचले तर सुत्ताच्या द्वारे आपण थोडं समजून घेऊ. एव मे सुत्तम एक समयम भगवा कोसलेसु चारिकं चरमानो, म्हणजे कोसलेसु चारिकं, कोसल येथे चारिका करत असताना महता भिक्खू संगेन सद्दिन एन केसमुत्तम, म्हणजे कोसल इथे चारिका करत असताना ते आपल्या संघासोबत केसमुत्त या ठिकाणी या गावी गेले. नाम कालमानं निगमो तदवसरी, त्या नगरीमध्ये कालाम नावाचे लोक राहत होते. आणि जसं कालामांना कळलं की समाज समृद्ध येत आहेत, त्यांच्यामध्ये खूप श्रद्धा जागृत झाली आणि समाज समृद्ध हे अनुत्तरंग आहेत. त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत हे त्यांना माहित होतं. आणि म्हणून ते समाज समृद्ध केसमुक्ती गावात आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले. समाज समृद्ध केसमुक्ती गावात गेल्यानंतर एका वृक्षाखाली बसले आणि बसल्यानंतर तिथे त्या गावातील कालाम येऊन बुद्धांना काही आले, त्यांनी बुद्धांना वंदन केलं आणि बाजूला जाऊन उभे राहिले. त्यापैकी अजून काही आले, त्यांनी बुद्धांना परिक्रमा केली, वंदन केलं आणि उभे राहिले. अजून काही आले, त्यांनीही बुद्धांना वंदन केलं आणि बुद्धांच्या पायाजवळ म्हणजे खाली बसले. कालाम खूप श्रद्धावान आणि ज्ञानी लोक होते. केसमुक्ती गाव हे खूप सधन आणि सुदृढ होतं. लोक खूप समाधानाने राहत होते आणि ते ज्ञानी होते. यामुळे त्या गावी सारखंच श्रमण ब्राह्मण, विविध हुशार लोकांचं, ज्ञानी लोकांचं त्या गावामध्ये सतत आगमन होत असत. सिद्धार्थ गौतम बुद्ध आले हे जेव्हा त्यांना कळलं, त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता
आणि त्या प्रश्नाची उकल, योग्य उत्तर गौतम बुद्धच देऊ शकतात हे त्यांना माहिती होतं. त्यांनी गौतम बुद्धांना प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नांच्या उत्तरासाठी संबुद्धाने हे केसमुक्ती सूक्त सांगितलेलं आहे. खूप सुंदररित्या त्यांनी हे समजून सांगितलेलं आहे. कुणावरही सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपला धर्म थोपवला नाही, तर त्यांना समजवला जोपर्यंत ते त्याला पूर्णपणे स्वीकारत नाही. समजवला. मग काय प्रश्न होता कालामांचा बरं? असा कोणता प्रश्न होता की ज्यामुळे सिद्धार्थ गौतम बुद्धांना हे सूक्त सांगावं लागलं असेल? तर कालामांनी प्रश्न विचारला. त्यांनी काय प्रश्न विचारला? एके समण ब्राह्मणा केस मुत्तंग आगच्छन्ति. एकदा एक समण ब्राह्मण, आता समण ब्राह्मण म्हणजे काय? तर श्रमण आणि ब्राह्मण जे ज्ञानी लोक होते, असे पंडित हुशार लोक, त्यापैकी एक तिथे आला. ते सकएव वादम दीपेंती ज्योतेंती. त्यांनी आपला एक सिद्धांत मांडला, म्हणजे एक वाद मांडला आणि त्या सिद्धांतांचं ज्योतेंती म्हणजे स्पष्टीकरण केले. आणि त्यांनी हे सांगितलं की माझा जो सिद्धांत आहे हाच खरा आहे. परप्पवादम पण खुनसेंती वभ्यसेंती परिभवंती ओमख्खी. काय अर्थ आहे याचा? तर माझ्या अगोदर जे श्रमण ब्राह्मण आले असतील त्यांनी सांगितलेले जे मत आहे हे पूर्णपणे खोटे आहे. ते ओमख्खी म्हणजे दर्जाहीन आहे, त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून तुम्ही त्यांचं न ऐकता तुम्ही फक्त माझंच ऐका, असा आग्रह श्रमण ब्राह्मण तिथे करतो. आणि जसं त्या एका श्रमण ब्राह्मणाने आवाज केला, तसंच पुन्हा एकदा दुसरा एक श्रमण ब्राह्मण येतो आणि तो हे सांगतो की माझं जे मत आहे ते सर्वश्रेष्ठ आहे आणि माझ्या अगोदर त्यांनी जे सांगितलं ते सर्व खोटे आहे, ते तुम्ही मानू नका. मी जे सांगेल तेच तुम्ही माना. तर अशा पद्धतीने या नगरीमध्ये ज्ञानी लोक येतात आणि आम्हाला भ्रमित करतात. कोसु नाम इमेसं भवतं समण ब्राह्मणं सच्चंग आह को मुसाती. म्हणजे हे जे श्रमण ब्राह्मण असं मत आपलं मांडतात, यापैकी कोणाचं मत खरंय आणि कोणा मुसाती आणि कोणाचं खोट आहे हे आम्हाला समजत नाही. त्यामुळे नक्की कोणाचं मत ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये या संभ्रमेमध्ये आम्ही आहोत. तर तुम्ही हा संभ्रम आमचा दूर करावा, असा प्रश्न आणि विनंती त्या काळी कालामांनी सिद्धार्थ गौतम बुद्धांना केली. सिद्धार्थ गौतम बुद्ध हेही आपला धम्म प्रसारित करत होते, लोकांना सांगत होते, पण त्यांच्या समोर हा धम्म सांगण्याच्या अगोदरच त्यांनी असा प्रश्न केला.
याचाच दुसऱ्या अर्थाने कालामांनी दुसऱ्या पद्धतीने हे सांगितलं की हे सिद्धार्थ गौतम बुद्धा, तुम्ही सांगित असलेलं आम्ही काय ऐकावं? कारण की असे कित्येक ज्ञानी आमच्या नगरीमध्ये येतात आणि प्रत्येक जण दुसऱ्याचं मत फोडतो आणि आपलं मत ठेवतो आणि आपलंच ऐकावं असं बोलतो. सम्मा संबुद्धांनी म्हटलं, अलव्य हो कालामा कब खिंतुम अलम विचिकिच्चितम. तुमचा संभ्रम, तुमचा प्रश्न अगदी सुयोग्य आहे. वो ठाणे विचिकिच्छा उत्पन्ना. अरे अशा ठिकाणी तर प्रश्न उद्भवणं स्वाभाविकच आहे. अशा पद्धतीने त्यांनी कालामांना म्हटलं आणि मग सम्मा संबुद्धाने या सूत्राला सुरुवात केली. त्यांनी सर्वप्रथम हे सांगितलं की काय अस्वीकार करावं आणि नंतर त्यांनी हे सांगितलं की काय स्वीकार करावं. कसं स्वीकार करावं आणि का स्वीकार करावं हे साधं सुद्धा नाहीये. आजही बऱ्याच संकल्पना, बऱ्याच अफवा, बऱ्याच खोट्या गोष्टी आमच्यापर्यंत येऊन धडकतात. सत्य कोणतं आम्हाला कळत नाही. पदोपदी लोक आपल्याला भ्रमित करतात. बुद्धांचा हा सिद्धांत असा नाही, असा आहे, मी सांगतो म्हणून ऐका. पण त्या काळीही कालामांना असा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा सम्मा संबुद्धांनी दिलेलं ते उत्तर आजही तेवढंच समर्पक आहे. जर हा आदेश, हे केसमुक्ती सुद्धा आपण जर समजलो तर आजच्याही भ्रमित करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण नक्कीच काढू शकतो. कोणीही आपल्याला फसवू शकणार नाही, कोणीही आपल्याला भ्रमित करू शकणार नाही. या अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा धम्म म्हणजेच बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे. तर कालामांच्या डोक्यामध्ये हा प्रकाश पडतो कसा, आपण पुढे बघूया. सम्मा संबुद्धाने 10 कसोट्या लावल्या. 1 2 नाही, 10 कसोट्या लावल्या की कशा पद्धतीने एखाद्या विचाराला अस्वीकार करणे आहे. अस्वीकार करणे आहे. का अस्वीकार करणे आहे हेही स्पष्ट करून त्यांनी सांगितले. कोणत्या आहेत त्या 10 कसोट्या? त्या 10 कसोट्या पालीमध्ये अशा पद्धतीने आहेत. ना अनुवस्से ना अनुत्सवेन, मा अनुत्सवेन, मा इति किराय, मा परंपराय, मा पिटिक संपदानेन, मा तक्क हेतु, मा नय हेतु, मा आकार परिवितक्केन, मा दिट्ठिं झान खत्या, मा भवरूपदाय, मा समनो नो गरुती. अशा पद्धतीने पालीमध्ये त्यांनी 10 कसोट्या सांगितल्या एखाद्या विचाराला नाकारण्याच्या. आजही त्या तेवढ्या समर्पक आजच्या घडीला आहेत. आपण समजून घेऊया या 10 कसोट्या कोणत्या आहेत.
ना अनुत्सवेन म्हणजे ऐकीव, मा इति किराय जास्तीत जास्त लोक बोलतात म्हणून मानणं. मा अनुत्सवेन म्हणजे ऐकलेलं आहे. मा इति किराय जास्तीत जास्त लोक मानतात म्हणून त्याचा जास्तीत जास्त लोक स्वीकार करतात. ते स्वीकार्य नाही, ते नाकारायचं आहे. का नाकारायचे? ते सत्य नाही का? का सत्य नाही? ते बुद्ध आपल्या दुसऱ्या कसोट्यांमध्ये सांगतात. मा अनुत्सवेन मा इति किराय. मा म्हणजे पाली भाषेमध्ये नकारार्थी शब्द आहे. मा म्हणजे करू नये. जसं मा मे बाल समागम आपण म्हणतो, म्हणजे मूर्खांची संगत करू नये, तसेच मा म्हणजे करू नये. तर मा अनुत्सवेन जे फक्त तुम्ही ऐकीव आहे, ते ऐकलेलं आहे. होऊ शकतं की ते खोटंही असू शकेल, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. जास्तीत जास्त लोक ते मानतात म्हणूनही तुम्ही त्याचा स्वीकार करू नका, कारण की होऊ शकतं की तेही खोटं असेल. या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या शृंखलेमध्ये फक्त अनुत्सवेन आणि इति किराय झाल्यामुळेच कित्येक गुलाम निर्माण झाले. ज्या गोष्टींना, ज्या विचारांना कोणत्याही पद्धतीने पुरावा नाही, अशा गोष्टींना समोर ठेवून त्याच्यावर एक भक्कम मत निर्माण केले गेलं. खोटं आणि खोटं दाटून बोललं गेलं जास्तीत जास्त लोकांनी. सृष्टी देवाने निर्माण केली. या जगाच्या पलीकडे स्वर्ग आहे, नरक आहे. या देहामध्ये आत्मा आहे. अस्पृश्यांचा जन्म हा फक्त आणि फक्त सेवेसाठी झालेला आहे. अस्पृश्यांना मिळालेला जन्म हा त्यांच्या पापाचं फळ आहे. हे नशीब आहे, ते बदलू शकत नाही. अशा कित्येक पद्धतीच्या रुदावल्या आमच्या मेंदूवर बिंबवल्या गेल्या. जातीसाठी माती खावी, परजाती न खावे सोना, अशा प्रकारचे कित्येक मत थोपवली गेली. याचा कधी आम्ही निरीक्षण केलं, याचा निष्कर्ष काढला, खरं खोटं सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला. महापरंपराय, परंपरेने चालत आलेला आहे म्हणून तुम्ही ते स्वीकारू नका. काय काय चालत आलेलं आहे परंपरेनं? चातुर्वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, रिवाज या पद्धतीने, हुंडा पद्धती, सती प्रथा, या सर्वच्या सर्व परंपरा म्हणून चालत आल्या. आणि म्हणे तर काय, हे पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच चौथा कसोटी सम्मत संबुद्ध सांगतात, मा पिटकेन संपादेन. एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही त्याचा आंधळेपणाने स्वीकार करू नका. अनुत्सवेन इति किराय,
परंपराय पिटक संपादेन, या 4 गोष्टींमुळे, या नाकारण्यासारख्या गोष्टी स्वीकारल्यामुळे या देशामध्ये, भारतासारख्या देशामध्ये 6 कोटी अस्पृश्यांचा, गुलामांचा जन्म झाला. आणि याची झळ पुढील काळामध्ये आपल्या कित्येक महापुरुषांना सोसावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, छत्रपती शाहू महाराजांचा पुराणोक्त आणि वेदोक्त प्रकरण, महात्मा ज्योतिराव फुले आणि माझा अखंड जीवन संघर्ष आहे म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर पदोपदी या खोट्या खोडसाळ असणाऱ्या या संकल्पनांना या देशामध्ये मोठं स्थान दिलं गेलं आणि त्यामुळे या देशाचा ऱ्हास झाला. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी या विरुद्ध हे केस मुक्ती सूत्र सांगण्याच्या अगोदर या खोडसाळ प्रचाराविषयी, या खोट्या भ्रमित करणाऱ्या विचारांच्या विरुद्ध बंड पुकारलं. त्यांनी फक्त प्रवचन नाही दिलं, तर त्यांनी पहिला स्वतः करून दाखवलं. यज्ञात प्राण्यांचा बळी दिला जायचा आणि यज्ञात प्राण्यांचा बळी दिल्याने स्वर्ग प्राप्ती होते, अशा पद्धतीचा खोटा विचार पसरवण्यात आलेला होता. सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सर्वप्रथम या यज्ञात बळी देण्याला अस्वीकार केला. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी नियमच काढला त्यांनी. सुरुवातच शिलाची पाणातिपातापासून होते. कोणत्याही प्राण्याला मारू नये. वेदांचं श्रेष्ठत्व त्यांनी नाकारलं. वर्ण व्यवस्थेचा त्यांनी विरोध केला, जे की बुद्धांपर्यंत कोणाचीही हिंमत झाली नाही. या व्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्याची सिद्धार्थ गौतम बुद्धांनी पहिला विद्रोह करून या विचारांचं खंडन केलं. आणि हे आपल्याला बुद्धांच्या धर्मामध्येही आपल्याला वाचताना दिसेल. त्यांनी स्वतः केलं आणि मग त्यांनी कालामांना उपदेश केलेला आहे. त्यांनी कालामांना उपदेश केला मानसवेनं, म्हणजे ऐकला त्यावर, जे काही ऐकलंय त्यावर विश्वास ठेवू नका की ते खरं आहे म्हणून. महापरंपराय, परंपरेने चालत आलेला आहे म्हणून ही तुम्ही स्वीकारू नका. पुष्कळ लोक सांगतात माहिती किराय म्हणून ही तुम्ही ऐकू नका. पिटक संपादानेनं, एखाद्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेला आहे म्हणून ही तुम्ही त्याला स्वीकारू नका. जातीयता ही धर्म ग्रंथातून निर्माण झालेली आहे म्हणून त्या धर्म ग्रंथाला आपल्याला अस्वीकार केलेला आहे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आणि बाबासाहेबांनी सुद्धा. तर्क हेतू, फक्त तर्काने योग्य वाटतं म्हणूनही तुम्ही त्याला स्वीकारू नका. माननीय हेतू, न्याय संगत वाटतं म्हणूनही ते तुम्ही त्याला स्वीकारू नका. न्यायाच्या परिभाषेमध्ये सुद्धा आपलं मत खरं पटवण्यासाठी सत्यालाही पुरावा द्यावा लागतो. ते तसं स्वीकारलं जात नाही. म्हणून मा नय हेतू मा आकार परिवितक्केन, एखादी गोष्ट तुम्हाला योग्य वाटते आणि समोरच्यानी मांडलेली गोष्ट ही तशीच आहे म्हणून ही तुम्ही स्वीकारू नका. मा देठीं छान खंतिया, तुम्हाला अनुकूल आहे, तुम्हाला योग्य वाटते म्हणून ही तुम्ही स्वीकारू नका. वरवर बघता ती योग्य वाटते त्याला स्वीकारू नका. मा भव्य रूपताय, एखाद्या व्यक्तीची खूप गरिमा आहे, खूप नाव आहे, खूप तो प्रसिद्ध आहे
आणि अशा प्रसिद्ध व्यक्तीने सांगितलेली ही गोष्ट तुम्ही स्वीकारू नका. या भोळ्या बाबड्या जनतेला कित्येक भोंदू बाबांनी लुबाडलेला आहे, फक्त त्यांच्या गरिमेचा वापर करून. त्यापैकी कित्येक आज कैदेमध्ये आहेत, कारण की ते खोटे ठरलेले आहेत, ते खोटे आहेत. म्हणून कुणी खूप सुंदर आहे, खूप मोठा आहे, खूप ज्ञानी आहे म्हणूनही तुम्ही त्याला स्वीकारू नका. मास म्हणून न करूती. एखादा श्रमण आहे की तुमचा गुरु आहे तरीही तुम्ही स्वीकारू नका. जर तुमच्या गुरुने जरी सांगितलं तरी स्वीकारू नका. जगामध्ये एवढे धर्म निर्माण झालेले आहेत, पण एकाही धर्म तत्वज्ञाने हे स्वातंत्र्य बुद्धांशिवाय कुणीही दिलेलं नाही. सम्मा संबुद्धाने स्वतःच्या वक्तव्यावर सुद्धा प्रश्न विचारा असं सांगितलेलं आहे. धम्मा त्यांनी स्वतःलाही गौण केलेला आहे. असा महान तत्वज्ञ दुसरा कोणी नाही. तर अशा पद्धतीने हे जी 10 कसोट्या आहेत या लावून एखाद्या विचाराला अस्वीकार करता येतं, नाकारता येतं. मग कलाम पुन्हा प्रश्न विचारतात की जर या गोष्टी आम्ही नाकारतोय तर मग काय स्वीकारायचं? आम्ही काय स्वीकारायचं? कशा पद्धतीने एखादा विचार आम्ही सत्य म्हणून स्वीकारायचा? त्यावर सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात, इमे धम्मा अकुशला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा वियुग्गरहितो, इमे धम्मा समत्ता समद्दिन्ना, अहिताय दुःखाय संवंतन्ति. म्हणजे अशा धर्माने, अशा विचाराने ज्याने दुःख प्राप्त होत असेल अशा गोष्टी स्वीकारणे नाही. यावरही सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 4 कसोट्या सांगितल्या. त्यांनी सांगितलं की एखादी गोष्ट, जर एखादा विचार आपल्या समोर आलेला आहे, सांगितला गेलेला आहे, तर हे बघा की तो हितकारक आहे की अहितकारक आहे. एखाद्या ज्ञानी पंडितांनी, शहाण्या माणसाने याला टाकाऊ तर सिद्ध केलेले नाहीये, याला अमान्य तर केलेले नाहीये. हे जर स्वीकारलं, हा जर विचार स्वीकारला तर याने कष्ट होईल की कष्ट होणार नाही? म्हणजे याने दुःख निर्माण होईल की सुख निर्माण होईल? आणि चौथा महत्वाचा, हे जे विचार निर्माण झालेले आहेत, हे विचार निर्माण होण्याच्या अगोदर त्या व्यक्तीच्या चित्तामध्ये लोभ, मोह, दोष म्हणजे तृष्णा, द्वेष किंवा अज्ञान तर नाही. हे जे विचार मांडले जात आहेत, जर हे लोभाने आहेत, मोहाने, अज्ञानाने आहेत आणि द्वेषाने जर मांडले जात आहेत, तर हे विचार तुम्ही स्वीकार करू नका. का? कारण की याच्याने दुःख सोडवणार आहे. ज्या विचारांनी जे विचार उत्पन्न होत असताना त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची आसक्ती नाही, कोणत्याही पद्धतीचा द्वेष नाही, कोणत्याही पद्धतीचं अज्ञान नाही, तेव्हाच त्याला तुम्ही सत्य म्हणून स्वीकारा. आणि तेही स्वीकारण्याच्या अगोदर हे बघा की हे स्वीकारल्यानंतर मला आणि माझ्या सभोवताली असणाऱ्या लोकांना हितकारक आहे की अहितकारक आहे? जर ते अहितकारक आहे तर स्वीकारू नका, हितकारक आहे तर नक्की स्वीकारा.
शहाण्याने याला टाकाऊ तर मानलेले नाही. आणि हे केलं असता आता मला आणि माझ्या सभोवताली सुख निर्माण होईल की दुःख निर्माण होईल. जर दुःख निर्माण होऊ शकत असेल आताही आणि पुढेही तर त्याला तुम्ही अस्वीकार करा. पण जर सुख निर्माण होत असेल तरच तुम्ही त्याला स्वीकार करा. आणि हेही स्वीकार करत असताना फक्त याला विचारांची जोड नको, तुमच्या अनुभवाची जोड हवी. हे तुमच्या अनुभवाने तुम्हाला सत्य म्हणून स्वीकारता यायला हवं. फक्त विचारांची नाही तर त्यासोबत प्रज्ञेचीही जोड हवी. 3 प्रकारच्या प्रज्ञा आहेत. श्रुतमय प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा. तर हे स्वीकारत असताना तुम्हाला स्वयं अनुभवाने म्हणजे भावनामयी प्रज्ञेने स्वीकार करायचा आहे, तरच तुम्हाला सुख लाभेल. आणि तरच तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल, तुम्हाला सुख लाभेल. आणि हे सुख असं असेल की या सुखाच्या मार्गावर तुम्ही निब्बाण प्राप्त करू शकाल. अन्यथा ते निब्बाण प्राप्त करू शकणार नाही. ज्या ज्या विचारांनी तुम्हाला निब्बाण प्राप्त करता येत नाही त्याला अस्वीकार करा. ज्या ज्या विचारांनी निब्बाण प्राप्त करता येऊ शकतं अशाच विचारांना स्वीकार करा. अशा पद्धतीने गौतम बुद्धांनी आपला उपदेश या कालामांना दिला. आजच्या काळामध्ये ही अशा बऱ्याच भ्रामक कल्पना आपल्याकडे येत असताना आपल्याला या 10 कसोट्या, नाकारणाऱ्या 10 कसोट्या लावल्या पाहिजे. स्वीकारताना त्या 4 कसोट्या लावल्या पाहिजे की त्या हितकारक आहेत की अहितकारक आहेत, त्या सुख देतील की दुःख देतील, आताही आणि पुढेही. म्हणूनच आपल्या विचारांना स्वातंत्र्य देणारा हा जाहीरनामा जगामध्ये मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध आहे. प्राणी आणि माणसामधला फरक फक्त मनाचा आहे. ज्याचे मन स्वतंत्र तोच खरा स्वातंत्र्य, अन्यथा तोही गुलाम आहे. बाबासाहेबांनी 31 मे 1936 ला मुंबई येथे एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी मानतो जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, ज्यांच्या विचारांची ज्योत विझलेली नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवत नाही. म्हणूनच या समाज संबुद्धाला, या महामानवाने, या प्रज्ञासूर्याने आपला गुरु मानला. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये अधम्म म्हणजे काय या पाठामध्ये 255व्या आणि 256व्या पान क्रमांक 255 आणि 56 वर त्यांनी कालाम सुद्धाचा उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे गुलामांना वैचारिक गुलामीतून मुक्त करणारा हा संदेश म्हणजे केसमुक्ती सुत्ता आहे. आपल्या विचारांना स्वातंत्र्य देणारा आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मुक्त करणारा हा संदेश, एवढा महान संदेश या केसमुक्ती सुत्तामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेला आहे. आपण कोणत्याही शंकेमध्ये पडता कामा नये. एवढा महान संदेश ऐकल्यानंतर कालाम आश्चर्यचकित झाले. ते म्हणतात आतापर्यंत आम्हाला असा संदेश, असा उपदेश कुणीही केला नव्हता. ते म्हणतात आम्हाला असं वाटतंय जसं की एखादं गूढ कोड तुम्ही उकलून सांगितलेलं आहे,
जे आतापर्यंत कुणीही सांगितलं नव्हतं. ते म्हणतात अंधारामध्ये एखाद्या प्रकाशाच्या किरणासारखी सुद्धा चाचपडत असताना त्या अंधारामध्ये तुम्ही एक दीप प्रज्वलित केला, एक दीप पेटवला आणि आमच्या समोर प्रकाश निर्माण झाला. अशा पद्धतीने कालावांना ते प्रदीप्त झाले. त्यांच्या विचारांमध्ये एक प्रकाश निर्माण झाला आणि त्यांना या धम्मामध्ये धम्मचक्षु निर्माण झाले. म्हणूनच हे केसमुती सुत्त अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. हे केसमुती सुत्त अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे. आज या प्रवचन मालिकेतील दुसऱ्या विषयामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपले मनपूर्वक आभार. आपण वेळ देऊन हा विषय समजून घेतला. या विषयानुरूप आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या संभ्रमांना उत्तर मिळो, आपल्या विविध प्रश्नांना उत्तर मिळण्यासाठी या कालाम सुत्तातून, केस मुक्ती सुत्तातून या 10 कसोट्या आणि पुढे जाऊन 4 कसोट्या तुमच्या कामी येऊ आणि आपण ही या अंधाराकडून धम्ममय प्रकाशाकडे वाटचाल करू अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझा विषय इथे संपन्न झाला. आपला सर्वांना मंगल विनंती प्रसारित करतो. उद्या याच वेळी 8 वाजता उपासक सचिन गायकवाड आपल्या समोर खूप सुंदर असं सुत्त जे सर्वच उपासक उपासिकांसाठी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक आहे असं सुंदर सुत्त म्हणजे सिगालवाद सुत्त याच प्रवचन मालिकेमध्ये सांगणार आहेत. आपण याच वेळेला उद्या उपलब्ध राहावं आणि हे सुत्त सुद्धा समजून घ्यावं. अशा पद्धतीने येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत आयोजित सर्व सुत्तांचा आपण लाभ घ्यावा, आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करावं आणि त्यान्वये आपले जीवन सुखी करावं ही सदिच्छा व्यक्त करतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. साधु साधु साधु.